साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी। केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक असल्याची तीव्र प्रतिक्रिया किसान सभेने व्यक्त केली आहे। हा निर्णय तातडीने मागे घेऊन साखर निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी किसान सभेने केली आहे। किसान सभेच्या निवेदनानुसार साखरेचे किमान विक्री मूल्य अनेक वर्षापासून वाढवण्यात आलेले नाही। वाढत्या उत्पादन व प्रक्रिया खर्चामुळे साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले असून अनेक कारखान्यांना शेतकऱ्याचे एफआरपीचे पैसे देणेही कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत सरकारने साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवून निर्यातीला चालना देणे अपेक्षित होते। मात्र केंद्र सरकारने नियंत्रित या शब्दाऐवजी प्रतिबंधित हा शब्द वापरत साखर निर्यातीवर संपूर्ण बंदी लागू केली असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या भूराजकीय घडामोडींमुळे अनेक देश साखर उत्पादनाऐवजी एथेनॉल निर्मितीकडे वळत आहेत। यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेला संधी निर्माण झाली असताना केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू करून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे। किसान सभेने केंद्र सरकारकडे साखर निर्यात बंदी तातडीने उठवावी, साखरेच्या विक्री मूल्यामध्ये वाढ करावी, तसेच इथेनॉल निर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावे अशी मागणी केली आहे। याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी लक्षात घेऊन निर्यात केंद्रित धोरण राबवून भारतीय शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामात देशात साखरेचे उत्पादन चांगल्याच प्रमाणात झाले असून महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे। मागील वर्षाचा साखर साठाही अद्याप उपलब्ध आहे। यंदाची ऊस लागवडही समाधानकारक असल्याने आगामी गळीत हंगामात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे किसान सभेने स्पष्ट केलं आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची संधी असताना साखर निर्यात बंदी लादणे हा आत्मघातकी निर्णय असल्याची टीका किसान सभेने केली आहे। केंद्र सरकारने तातडीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्याच्यामुळे इथेनॉल निर्मितीवर अधिक भर दिला जात असताना साखरेला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर मिळण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या। याचा सरळ फायदा हा भारतीय शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला मिळणं हे स्वाभाविक होतं। संबंध देशभरामध्ये साखरेचं उत्पादन यावर्षी खूप चांगलं झालेलं आहे। मागील वर्षीचा सुद्धा साठा अजून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे। अशा पार्श्वभूमीवर ही अतिरिक्त जी साखर आहे तिला निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। गेले अनेक वर्ष साखरेच्या विक्री मूल्याच्या बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे साखर उद्योग अगोदरच संकटात होता। एफआरपीची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी अनेक साखर कारखान्याची स्थिती महाराष्ट्रभर आहे। अशा पार्श्वभूमीवर एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, साखरेला चांगला दर मिळावा आणि साखर उद्योगाला संजीवनी मिळावी याच्यासाठी खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे। केंद्र सरकारने हा निर्णय परत त्याचा फेरविचार करावा आणि तातडीनं निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत।